कराड शहरातील मुख्य रस्त्यासह पेठांमध्ये झालेली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात. कराड शहराला दिवसेंदिवस अतिक्रमणाचा पडत चाललेला विळखा कराडकर व पंचक्रोशीतील नागरिकांची डोकेदुखी होऊ लागला आहे. याबाबतीत अनेक नागरिकांनी तक्रारीही केल्या आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी खोकी, हातगाडे, रस्त्यालगतच्या गटारावर बांधलेल्या पायऱ्या, कट्टे हेही हटवले जाणार आहेत. काही दिवसापूर्वी या अतिक्रमण व बेशिस्त पार्किंगमुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. शहरात अतिक्रमणाविरुद्ध पथकाची निर्मिती केली असून या मोहिमेला आज सुरुवात झाली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त असून पोलीस व पालिकेने मिळून अतिक्रमणे शांततेत काढण्यास सुरुवात केली आहे. ही अतिक्रमणे काढण्याचा हेतू पादचाऱ्यांना पदपथ मोकळा करून देणे हा आहे. सर्वत्र अतिक्रमणाचा विळखा दूर झाल्यास पादचारी व पदपथ अनेक दिवसांनी मोकळा श्वास घेणार असून यामुळे नागरिकांच्यात समाधानाचे वातावरण असून सर्वत्र नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंके व नगरपालिकेचे नगरसेवक, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपालिकेचे कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. रन फास्ट न्यूज चॅनलसाठी दादाराम साळुंखे, कराड.